ही कहाणी बांधकपूरची आहे। छोटंसं गाव कृषी आणि धान्य बाजारासाठी ओळखला जात होता। बांधकपूरच्या गावामध्ये भरपूर दुकानं आहेत। त्यातलं एक दुकान बबलू अंडेवाल्याचं आहे। रोजच्या प्रमाणे आज पण इथे गिराकांची गर्दी आहे। बबलू, माझ्यासाठी 2 कच्ची अंडी दे। मला एक ऑमलेट बनव। बबलू, मला हाफ फ्राय ऑमलेट दे। दादा आरामात बसा, मी सुद्धा माणूस आहे, मशीन नाहीये। बबलू एक अंड घेऊन ऑमलेट बनवण्यासाठी त्याला तव्यावर फोडतो। अंड्यातून एक छोटी हडळ बाहेर येते आणि गरम तव्यावर चालायला लागते। ती उडी मारून खाली येते आणि मोठी होत होत भयानक रूप धारण करते। तिला पाहून सगळेच घाबरतात। हडळ बबलूचा गळा दाबून त्याला तिथेच मारून टाकते। स्वतःची मान 4ही दिशांनी फिरवते आणि हसत हसत म्हणते, आता हे जग माझं आहे। मी तुम्हा सगळ्यांना अंडी खायला घालेन। हडळीची अंडी, या माझ्या जवळ या। हडळीला बघून बाजारात कोलाहल सुरू होतो। पूर्ण बाजारात शांतता पसरते। हडळ सुनसान रस्त्यावरून बबलूचा अंड्याचा स्टॉल ढकलत निघून जाते। गावकरी सरपंचांना येऊन भेटतात। आपल्या गावात काय चालू आहे? एकाच दिवसात सलग 3 मृत्यू। सरपंचजी, याला हत्या म्हणतात, हत्या। पण ही हत्या कोणी केली आहे? पूर्ण गावाला माहिती आहे की हत्या अंड्यातली हडळ करते आहे। ओ सरपंचजी, बबलूची हत्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे। सरपंचजी, आता काय करायचं? अंडी खाणं बंद करू का? घाबरू नका, मी पोलिसांशी बोललो आहे। घटना कुठलीही असो, कशीही असो, त्यात पोलिसांची तपासणी महत्त्वाची असते। पोलिसांनी अंड्यातल्या हडळाची माहिती काढण्यासाठी रजाक शेठची पोल्ट्री फार्मवर पोहोचतात। इन्स्पेक्टर साहेब, या घटनेची मला काही माहित नाही आहे। अंड्यातल्या हडळीचे माझा काय संबंध? तुझा संबंध नाहीये, पण तुझ्या पोल्ट्री फार्मशी नक्कीच संबंध आहे। तो कसा काय इन्स्पेक्टर साहेब? आतापर्यंत जितक्या अंड्यांमधून हडळ बाहेर पडल्या आहेत त्या सगळ्या इथल्याच अंड्यांची आहेत। तुम्ही असं म्हणताय की जसं का मीच मान्य करतोय? तुला या पोल्ट्री फार्म मधल्या सगळ्या कोंबड्यांना मारून टाकावं लागेल, सगळी अंडी फोडून टाकावी लागतील आणि हे पोल्ट्री फार्म सुद्धा काही दिवस बंद ठेवावं लागेल। यात माझं लाखो रुपयाचं नुकसान होईल, त्याची भरपाई कोण करून देईल? पोलीस देणार का? जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुझा पोल्ट्री फार्म बंदच ठेवावा लागेल। पोलीस जबरेने रजाकला धमकी देऊन निघून जातात। तितक्यात गावकऱ्यांना एक दवंडी ऐकू येते। ऐका ऐका ऐका, गावाच्या पोलिसांची आज्ञा आहे की अंड्यातल्या हडळीच्या दहशतीपासून वाचण्यासाठी तुम्हा सगळ्यांना काही दिवस अंडी खाण्यापासून मनाई आहे। आजपासून या गावात कुठलीही कसलीही अंडी मिळणार नाहीत। पुढील सूचना येईपर्यंत सगळ्यांना हा नियम पालन करावा लागेल। ऐका ऐका ऐका। अरे हा कसला नियम आहे? आता आपण अंडी खायची नाहीत का? चिकनही खायची नाही। यात बिचारा कोंबड्यांचा काय दोष आहे? त्या हडळीच्या अंड्यातून बाहेर यायची काय गरज होती? दादा, पोलिसांची आज्ञा तर ऐकावंच लागेल। अंड्यातल्या हडळीचा माग काढत काढत पोलीस तांत्रिक बाबांना घेऊन रजाक शेठच्या पोल्ट्री फार्मवर पोहोचतात। तांत्रिक बाबा पोल्ट्री फार्मच्या दोन्ही बाजूंना त्यांची बैठक लावतात, यज्ञाचा होम लावतात, मंत्र्याने फुंकर मारून धूर करतात। धूर पोल्ट्री फार्मच्या 4ही बाजूने पसरतो। तांत्रिक बाबा यज्ञाच्या होमावरून मंत्र उच्चारण सुद्धा जोरात म्हणतात। या धुरामुळे पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांना त्रास व्हायला लागतो। त्या कोंबड्यातील 3 कोंबड्या बाहेर उडून येतात, आपलं रूप बदलून हडळ बनतात। दोन्ही तांत्रिक आपल्या शक्तीने ताईंना कैद करतात। हे पाहून सगळेच घाबरतात। पोलीस, सरपंच, रजाक आणि गावकरी सुद्धा त्यांच्या जवळ जातात। कोंबडीची अंडी, अंड्यातून हडळ, ही रूप बदलण्याची जादू कुठून शिकला तुम्ही हडळींनो? आम्ही हडळी सहजपणे तोंड नाही उघडत। आम्ही काहीही सांगणार नाही। जर तुम्ही तोंड नाही उघडलं तर मारला जाल। सांगा, तुमच्या कृत्यामागे कोण आहे? तुम्ही या गावातल्या लोकांना का त्रास देत आहेत? आम्ही कुणालाही त्रास दिलेला नाही।
लोकांना मारणं हेच आमचं काम आहे. मग आता तुम्ही आमचंही काम बघा. दोन्ही तांत्रिक त्यांच्या शक्तीने हडळींवर हल्ला करतात. हडळींवर आगीचा पाऊस पडायला लागतो. भाजायला लागल्यावर ओढायला लागतात. थांबा, मला मारू नका. मी सगळं खरं खरं सांगते. ह्या कृत्यामागे तुमच्या गावातल्या सरपंचाचा हात आहे. सरपंचांनी आम्हाला असं करायला सांगितलं आहे. नाही नाही, हे खोटं आहे. मी असं काही सांगितलं नाही. हडळींच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार? इन्स्पेक्टर साहेब, सरपंचाला पकडा. इन्स्पेक्टर सरपंचांना पकडतात. हडळ, तुझी पूर्ण कथा सांग. सरपंचला ह्या गावात स्वतःचा पोल्ट्री फार्म उघडायचा होता, म्हणून त्याने हडळींना घेऊन एक कारस्थान आखलं. आणि आता सरपंचाचं पितळ उघडं पडलं आहे. आता आम्हाला सोडून दे तांत्रिक. कसं सोडून देऊ हडळ? तुम्ही या गावातल्या 3 जणांची हत्या केली आहे. त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच. दोन्ही तांत्रिक मंत्र म्हणत त्यांच्या शक्तीने हडळींवर हल्ला करतात. त्यामुळे सगळ्या हडळ जळून भस्म होतात. पोलीस सरपंचांना पकडून तुरुंगात डांबून टाकतात. रजाक शेठचा पोल्ट्री फार्म पुन्हा सुरू होतो. बांदकपूर गावात अंड्यातल्या हडळीची भीती कायमची संपते. बाजारात परत उत्साहाचं वातावरण दिसू लागतं आणि गावकरी निश्चिंत होतात. ही कहाणी बांदकपूरची आहे. छोटंसं गाव कृषी आणि धान्य बाजारासाठी ओळखला जात होता. बांदकपूरच्या गावामध्ये भरपूर दुकानं आहेत. त्यातलं एक दुकान बबलू अंडेवाल्याचं आहे. रोजच्या प्रमाणे आज पण इथे गिराकांची गर्दी आहे. बबलू, माझ्यासाठी 2 कच्ची अंडी दे. मला एक ऑमलेट बनव. बबलू, मला हाफ फ्राय ऑमलेट दे. दादा, आरामात बसा. मी सुद्धा माणूस आहे, मशीन नाहीये. बबलू एक अंडा घेऊन ऑमलेट बनवण्यासाठी त्याला तव्यावर फोडतो. अंड्यातून एक छोटी हडळ बाहेर येते आणि गरम तव्यावर चालायला लागते. ती उडी मारून खाली येते आणि मोठी होत होत भयानक रूप धारण करते. तिला पाहून सगळेच घाबरतात. हडळ बबलूचा गळा दाबून त्याला तिथेच मारून टाकते. स्वतःची मान 4ही दिशांनी फिरवते आणि हसत हसत म्हणते, आता हे जग माझं आहे. मी तुम्हा सगळ्यांना अंडी खायला घालेन. हडळीची अंडी. या, माझ्या जवळ या. हडळीला बघून बाजारात कोलाहल सुरू होतो. पूर्ण बाजारात शांतता पसरते. हडळ सुनसान रस्त्यावरून बबलूचा अंड्याचा स्टॉल ढकलत निघून जाते. गावकरी सरपंचांना येऊन भेटतात. आपल्या गावात काय चालू आहे? एकाच दिवसात सलग 3 मृत्यू. सरपंचजी, याला हत्या म्हणतात, हत्या. पण ही हत्या कोणी केली आहे? पूर्ण गावाला माहिती आहे की हत्या अंड्यातली हडळ करते आहे. ओ सरपंचजी, बबलूची हत्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. सरपंचजी, आता काय करायचं? अंडी खाणं बंद करू का? घाबरू नका, मी पोलिसांशी बोललो आहे. घटना कुठलीही असो, कशीही असो, त्यात पोलिसांची तपासणी महत्वाची असते. पोलिसांनी अंड्यातल्या हडळाची माहिती काढण्यासाठी रजाक शेठची पोल्ट्री फार्मवर पोहोचतात. इन्स्पेक्टर साहेब, या घटनेची मला काही माहित नाहीये. अंड्यातल्या हडळीचे माझा काय संबंध? तुझा संबंध नाहीये, पण तुझ्या पोल्ट्री फार्मशी नक्कीच संबंध आहे. तो कसा काय इन्स्पेक्टर साहेब? आतापर्यंत जितक्या अंड्यांमधून हडळ बाहेर पडल्या आहेत त्या सगळ्या इथल्याच अंड्यांची आहेत. तुम्ही असं म्हणताय की जसं काय मीच मान्य करतोय? तुला या पोल्ट्री फार्म मधल्या सगळ्या कोंबड्यांना मारून टाकावं लागेल. सगळी अंडी फोडून टाकावी लागतील आणि हे पोल्ट्री फार्म सुद्धा काही दिवस बंद ठेवावं लागेल. यात माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्याची भरपाई कोण करून देईल? पोलीस देणार का? जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुझा पोल्ट्री फार्म बंदच ठेवावा लागेल. पोलीस जबरेने रजाकला धमकी देऊन निघून जातात. तितक्यात गावकऱ्यांना एक दवंडी ऐकू येते. ऐका ऐका ऐका, गावाच्या पोलिसांची आज्ञा आहे की अंड्यातल्या हडळीच्या दहशतीपासून वाचण्यासाठी तुम्हा सगळ्यांना काही दिवस अंडी खाण्यापासून मनाई आहे. आजपासून या गावात कुठलीही कसलीही अंडी मिळणार नाहीत. पुढील सूचना येईपर्यंत सगळ्यांना हा नियम पालन करावा लागेल. ऐका ऐका ऐका. अरे, हा कसला नियम आहे? आता आपण अंडी खायची नाहीत का? चिकनही खायची नाही.
यात बिचारा कोंबड्यांचा काय दोष आहे? त्या हडळीच्या अंड्यातून बाहेर यायची काय गरज होती? दादा, पोलिसांची आज्ञा आहे तर ऐकावंच लागेल. अंड्यातल्या हडळीचा माग काढत काढत पोलीस तांत्रिक बाबांना घेऊन रजाक शेठच्या पोल्ट्री फार्मवर पोहोचतात. तांत्रिक बाबा पोल्ट्री फार्मच्या दोन्ही बाजूंना त्यांची बैठक लावतात. यज्ञाचा होम लावतात. मंत्र्याने फुंकर मारून धूर करतात. धूर पोल्ट्री फार्मच्या चारी बाजूने पसरतो. तांत्रिक बाबा यज्ञाच्या होमावरून मंत्र उच्चारण सुद्धा जोरात म्हणतात. या धुरामुळे पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांना त्रास व्हायला लागतो. त्या कोंबड्यातील 3 कोंबड्या बाहेर उडून येतात. आपलं रूप बदलून हडळ बनतात. दोन्ही तांत्रिक आपल्या शक्तीने ताईंना कैद करतात. हे पाहून सगळेच घाबरतात. पोलीस, सरपंच, रजाक आणि गावकरी सुद्धा त्यांच्या जवळ जातात. कोंबडीची अंडी, अंड्यातून हडळ, ही रूप बदलण्याची जादू कुठून शिकला तुम्ही हडळींनो? आम्ही हडळी सहजपणे तोंड नाही उघडत. आम्ही काहीही सांगणार नाही. जर तुम्ही तोंड नाही उघडलं तर मारल्या जाल. सांगा, तुमच्या कृत्यामागे कोण आहे? तुम्ही या गावातल्या लोकांना का त्रास देत आहेत? आम्ही कुणालाही त्रास दिलेला नाही. लोकांना मारणं हेच आमचं काम आहे. मग आता तुम्ही आमचंही काम बघा. दोन्ही तांत्रिक त्यांच्या शक्तीने हडळींवर हल्ला करतात. हडळींवर आगीचा पाऊस पडायला लागतो. भाजायला लागल्यावर ओढायला लागतात. थांबा, मला मारू नका. मी सगळं खरं खरं सांगते. ह्या कृत्यामागे तुमच्या गावातल्या सरपंचाचा हात आहे. सरपंचांनी आम्हाला असं करायला सांगितलं आहे. नाही नाही, हे खोटं आहे. मी असं काही सांगितलं नाही. हडळींच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार? इन्स्पेक्टर साहेब, सरपंचाला पकडा. इन्स्पेक्टर सरपंचांना पकडतात. हडळ, तुझी पूर्ण कथा सांग. सरपंचला ह्या गावात स्वतःचा पोल्ट्री फार्म उघडायचा होता. म्हणून त्याने हडळींना घेऊन एक कारस्थान आखलं. आणि आता सरपंचाचं पितळ उघडं पडलं आहे. आता आम्हाला सोडून दे तांत्रिक. कसं सोडून देऊ हडळ? तुम्ही या गावातल्या 3 जणांची हत्या केली आहे. त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच. दोन्ही तांत्रिक मंत्र म्हणत त्यांच्या शक्तीने हडळींवर हल्ला करतात. त्यामुळे सगळ्या हडळ जळून भस्म होतात. पोलीस सरपंचांना पकडून तुरुंगात डांबून टाकतात. रजाक शेठचा पोल्ट्री फार्म पुन्हा सुरू होतो. बांदकपूर गावात अंड्यातल्या हडळीची भीती कायमची संपते. बाजारात परत उत्साहाचं वातावरण दिसू लागतं आणि गावकरी निश्चिंत होतात.